हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतोय आपला नेक्स्ट फायलम विच इज फायलम टेनोफोरा. सो या आधीचे दोन्ही फायलम पोरिफेरा आणि निडारिया याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. सो चला आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. सो टेनोफोरा हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत याचे एक्झाम्पल्स मी इथे खाली तुम्हाला दिलेले आहेत. सो ह्या डायग्राम्स तुम्ही नीट बघितल्यात तर ही फर्स्ट डायग्राम आहे प्ल्युरोब्रॅचियाची आणि ही सेकंड डायग्राम आहे टेनोप्लॅनाची. ओके, सो हे दोन्हीही एक्झाम्पल्स आहेत टेनोफोराचे. यांचं स्ट्रक्चर जर तुम्ही नीट बघितलं तर हे आपल्याला जेली लाईक दिसतात, म्हणजे जेली सारखे दिसणारे आहेत, किंवा हे कधी कधी वॉलनट सारखे सुद्धा दिसतात. ओके, सो म्हणून यांना कोम जेलीज किंवा सी वॉलनट सुद्धा म्हणतात. वॉलनट म्हणजेच काय, अक्रोड. ओके, जर तुम्ही नीट बघाल तर हे अक्रोड सारखे दिसत आहेत आपल्याला, म्हणून यांना सी वॉलनट किंवा कोम जेलीज सुद्धा म्हटलेलं आहे. सो आता याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. एक्सक्लुझिव्हली मरीन अँड फ्री स्विमिंग ॲनिमल्स. आता एक्सक्लुझिव्हली मरीन म्हणजेच काय, तर हे फक्त आपल्याला मरीन वॉटरमध्ये सापडतात. म्हणजेच टेनोफोरामधले जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ते फक्त समुद्राच्या पाण्यात असतात, म्हणजेच खाऱ्या पाण्यात. ओके, फ्री स्विमिंग ॲनिमल्स आहेत, म्हणजेच हे कुठेही फिरू शकतात, फ्री स्विमिंग आहेत, अटॅच नाही आहेत, सिडेंटरी नाही आहेत. ओके, यांची जर्म लेअर कशी आहे, डिप्लोब्लास्टिक आहे, म्हणजेच यांच्याकडे फक्त दोन लेयर्स आहेत, एंडोडर्म आणि एक्टोडर्म. ओके, आता यांची सिमेट्री कशी आहे, रेडियल सिमेट्री आहे. का, कारण यांच्या बॉडीवरती एक मिडल ॲक्सिस आहे आणि त्या मिडल ॲक्सिस मधून यांचे बॉडी पार्ट्स डिवाइड झालेले आहेत. ओके, म्हणजेच काय, तर यांच्या बॉडीला आपण जर का या सेंट्रल ॲक्सिस मधून कट केलं तर आपल्याला दोन डिफरंट इक्वल पार्ट्स बघायला मिळतील. ओके, म्हणून यांची सिमेट्री कशी आहे, रेडियल सिमेट्री. त्यानंतर त्यांचा बॉडी प्लॅन येतो ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. म्हणजेच काय, तर ह्यांचा जो स्टमक आहे ज्याला आपण गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक म्हणतो, तर ह्या स्टमकला एकच ओपनिंग आहे जिथून हे फूड सुद्धा आतमध्ये नेतात आणि जे वेस्ट मटेरियल तयार होतात ते बाहेर सुद्धा इथूनच टाकतात, एकाच ओपनिंग मधून. ओके, म्हणून ह्यांचा बॉडी प्लॅन कसा आहे, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. त्यानंतर ह्यांचं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन येतं टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय, तर ह्यांच्या बॉडीमध्ये टिश्यूज तयार झालेले आहेत. जसं फायलम पोरिफेरा आणि निडारियामध्ये फक्त सेल्स प्रेझेंट होते, तसं इथे आता फायलम टेनोफोरामध्ये मल्टिपल सेल्स एकत्र येऊन एक टिश्यू तयार झालेला आहे. ओके, त्याच्यामुळे ह्यांचं ऑर्गनायझेशन कोणतं आलंय, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, लोकोमोशन करू शकतात, म्हणजेच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. आता हे कशाच्या मदतीने शक्य होतं, तर ह्यांच्या बॉडीवरती सिलिएटेड कोम प्लेट्स असतात. म्हणजेच कुठल्या, तर इथे डायग्राम मध्ये तुम्ही बघाल तर ह्या ज्या प्लेट्स दिसतात ना आपल्याला, ओके, सो ह्या प्लेट्स ज्या आहेत याला काय म्हटलंय, सिलिएटेड कोम प्लेट्स. आता सिलिएटेड का, कारण ह्याच्यावरती छोटे छोटे सिलिया प्रेझेंट असतात. सिलिया म्हणजे काय, तर केस. ओके, आणि हे दिसायला कसे असतात, कोम सारखे, आपली जी फणी असते ना तसे, म्हणून याला काय म्हटलंय, सिलिएटेड कोम प्लेट्स. ओके, आता ह्या ज्या प्लेट्स आहेत ना या कंटिन्युअस हलत असतात, म्हणजेच बीट करत असतात, आणि त्याच्यामुळे इथे वॉटर करंट तयार होतो आणि हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लोकोमोशन करू शकतात. ओके, मग इथे पॉइंट कसा लिहिलाय बघा, दे कॅन डू मुवमेंट बाय 8 rows ऑफ सिलिएटेड कोम प्लेट्स. आता हे माझं सांगायचं राहिलं, तर ह्या ज्या कोम प्लेट्स आहेत ना ह्या टोटल 8 असतात. ओके, 8 असतात, म्हणून काय म्हटलंय, 8 rows ऑफ सिलिएटेड कोम प्लेट्स. जर इथे तुम्ही मोजलं डायग्राम मध्ये तर बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, 8 कोम प्लेट्स आहेत ज्याच्या मदतीने हे लोकोमोशन करू शकतात. आता इथे एक गमतीची गोष्ट काय आहे, तर ह्या कोम प्लेट्स ज्या वेळेला बीट करत असतात ना, म्हणजेच हलत असतात, त्यावेळेला जर का ह्या कोम प्लेट्स वरती लाईट पडली तर ही लाईट तिथून रिफ्लेक्ट होते. ओके, आणि ही लाईट रिफ्लेक्ट झाल्यामुळे तिथे एक शिमरिंग इफेक्ट तयार होतो, म्हणजेच आपल्याला असं वाटतं की ह्यांची बॉडी चमकते. ओके, पण हा जो शिमरिंग इफेक्ट आहे हा त्यांच्या बॉडीच्या आतमधून तयार नाही होत आहे, तर लाईट रिफ्लेक्ट झाल्यामुळे तयार होतो. ओके, आता इथे त्यांच्याकडे एक स्पेशल फीचर असतं ज्याला आपण म्हणतो बायोल्युमिनेसन्स. काय म्हणतोय, बायोल्युमिनेसन्स. आता बायोल्युमिनेसन्स म्हणजे काय, तर ह्यांची बॉडी एक लाईट एमिट करत असते, म्हणजेच ब्लू कलरची लाईट एमिट करत असते. ओके, त्या इफेक्टला आपण काय म्हणतो, बायोल्युमिनेसन्स इफेक्ट. सो हा जो इफेक्ट आहे हा कसा होतो, तर ह्यांच्या बॉडीच्या आतमध्ये फोटोसाइट नावाचे सेल असतात. ओके, आणि हे फोटोसाइट सेल काय करतात, तर यांच्या बॉडीच्या आतमध्ये लाईट एमिट करतात, ब्लू कलरची आणि ग्रीन कलरची लाईट एमिट करतात.
आणि म्हणून आपल्याला हा बायोल्युमिनेसन्स इफेक्ट यांच्यामध्ये बघायला मिळतो. ओके. त्यानंतर यांच्यामध्ये निडोब्लास्ट अब्सेंट असतात. आता निडोब्लास्ट हा वर्ड कुठेतरी ऐकलाय आपण मागच्या व्हिडिओमध्ये. फायलम निडारियामध्ये त्यांच्या टेंटॅकल्सवरती निडोब्लास्ट सेल्स प्रेझेंट असतात, पण इथे टेनोफोरामध्ये निडोब्लास्ट सेल प्रेझेंट नसून यांच्याकडे असतात कोलोब्लास्ट. ओके. आता निडोब्लास्ट सेल्स वरती छोटे छोटे काटे होते, तसंच कोलोब्लास्ट सेल्स काय आहेत, स्टिकी सेल्स आहेत. म्हणजे त्यांच्या ह्या सेल्सच्या वरती स्टिकी पदार्थ असतो, चिकट पदार्थ तयार होत असतो आणि त्याच्या मदतीने ते प्रेई कॅप्चर करतात, म्हणजेच त्यांची शिकार पकडतात. ओके. आता मी मगाशी काय सांगितलं, यांच्याकडे निडोब्लास्ट ऍब्सेंट असतात, म्हणून ह्यांना काय म्हणतात, ए निडारियन्स. सो इथे समजलं तुम्हाला, बायोल्युमिनेसन्स इफेक्ट तयार होतो आणि त्यांच्या बॉडीवरती कोलोब्लास्ट सेल्स असतात, ज्याच्यामुळे ते शिकार पकडू शकतात. ओके. आता ह्या कोलोब्लास्ट सेलची डायग्राम आपण बघूया. सो इथे मी तुम्हाला डायग्राम दाखवली आहे. सगळ्यात पहिलं तर ही जी डायग्राम आहे ना, फर्स्ट वाली, त्याची 3 नावं दिलेली आहेत. ती मी थोडं तुम्हाला डिफरन्शिएट करून दाखवते. ओके. 1, 2 आणि 3. ओके. सो ह्या डायग्रामची नावं आहेत, कन्फ्यूज होऊ नका. आता सगळ्यात पहिलं हे छोटे छोटे जे गोळे आपल्याला दिसत आहेत ना, त्याला काय म्हटलंय, सिक्रेटरी ऍडेसिव्ह ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स म्हणजे काय, गोळे गोळे. आता हे ग्रॅन्युल्सचं काम काय असतं, तर ऍडेसिव्ह सिक्रेट करायचं. ऍडेसिव्ह म्हणजे काय, गम सारखा चिकट पदार्थ, त्याला आपण ऍडेसिव्ह म्हणतो. आणि हे सिक्रेटरी का, कारण ते सिक्रेट करतात. ओके. सिक्रेट करणे म्हणजे तयार करणे, म्हणून ह्या छोट्या छोट्या गोळ्यांना काय म्हटलंय, सिक्रेटरी ऍडेसिव्ह ग्रॅन्युल्स. त्यानंतर ही जी आपल्याला स्पायरल रिंग सारखी स्ट्रक्चर दिसतंय, हा जो दोरा आहे स्प्रिंग सारखा, त्याला म्हटलंय स्पायरल फिलामेंट्स. फिलामेंटचा अर्थ असतो दोरा. ओके. आता हा स्प्रिंग सारखा दिसतोय म्हणून त्याला काय म्हटलंय, स्पायरल फिलामेंट्स. जो न्यूक्लियस आहे आणि हा जो आतमधून ब्लॅक कलरचा काळा दोरा आलेला दिसतोय त्याला म्हणतात स्ट्रेट फिलामेंट्स. ओके. तो सुद्धा काय आहे, न्यूक्लियस आहे. आता ह्याची ऍडव्हान्स डायग्राम इथे दाखवलेली आहे, ती आपण बघूया. ना, ही फक्त एकच सेलची डायग्राम आहे, एकच कोलोब्लास्ट सेलची डायग्राम आहे. ओके. असे मल्टिपल कोलोब्लास्ट सेल्स एका निडोब्लास्ट ऑर्गॅनिझम वरती प्रेझेंट असतात. मग ते एकमेकाला कनेक्ट कसे होतात, तर ह्या डायग्राम मध्ये दाखवलंय त्यांनी. हे बघा, हा जो पोर्शन आहे ना कम्प्लीट, याच्यामध्ये काय काय आलं, सिनॅप्स आलं, न्यूरॉन आले, रूट्स आणि मिसेनकाइम आलं. ओके. सो मल्टिपल सेल्स एकमेकाला कनेक्ट कसे होतात, तर ह्या पार्ट मधून होत असतात. ओके. हे जे न्यूरॉन्स आहेत, हा जो मिसेनकाइमचा पार्ट आहे हा ना चिकट पार्ट असतो आणि ह्याच्या आतमध्ये ही जी ब्लॅक कलरची स्ट्रेट फिलामेंट आहे ती इथे जाऊन अटॅच होते. ओके. त्यानंतर इथे वरती जे आपल्याला छोटे छोटे गोळे दाखवलेत ना, हे काय आहेत, ऍडेसिव्ह ग्रॅन्युल्स, जे आपण इथे बघितले. ओके. त्यानंतर हे ऍडेसिव्ह ग्रॅन्युल्स याच्या आतमध्ये कनेक्टेड आहेत बघा. तर हे जे वायर आहे ज्याच्या थ्रू ते कनेक्ट झालेत त्याला आपण काय म्हणतोय, रेडिएटिंग फायबर्स. काय, रेडिएटिंग फायबर्स. ओके. त्याच्यामुळे हे ग्रॅन्युल्स इथे आतमध्ये येऊन कनेक्ट झालेले आहेत. त्यानंतर ह्या सेलला एक वरती कव्हर असतं. ओके. ह्या सेलला वरती कव्हर असतं, त्याला आपण म्हणतो कव्हरिंग सेल. ओके. आणि हा जो मिडल पार्ट आहे तो आहे न्यूक्लियस. त्यानंतर ही जी स्पायरलवाली फिलामेंट आहे गोलगोलवाली, ती इथून बाहेर येताना दाखवली. ओके. त्यांनी हे बघा इथून बाहेर येताना दाखवली अशी. सो आय होप तुम्हाला ही डायग्राम समजली आहे. ही डायग्राम व्यवस्थित करायची आहे, एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायला येऊ शकते, नावं व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. सो बेसिकली हा जो कोलोब्लास्ट सेल आहे ह्याचं काम काय आहे, तर टेनोफेरा मधले अॅनिमल्स याच्या मदतीने त्यांचं जेवण किंवा फूड कॅप्चर करत असतात. ओके. प्रेई कॅप्चर करत असतात. नेक्स्ट आता ज्या वेळेला ते फूड खातात तर त्याचं डायजेशन कसं होतं ते आधी बघूया आपण. सो डायजेशन ह्यांच्यामध्ये एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर दोन्ही पद्धतीने होत असतं. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजेच काय, सेलच्या बाहेर सुद्धा होत आहे आणि इंट्रासेल्युलर म्हणजेच काय, सेलच्या आतमध्ये होत आहे. ओके. सो दोन्हीही पद्धतीने यांच्यामध्ये डायजेशन होत असतं. आता आपण याचं रिप्रोडक्शन बघूया. रिप्रोडक्शन यांच्यामध्ये एकाच पद्धतीने होतं, विच इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. जसं फायलम निडारिया आणि पोरीफेरामध्ये दोन्ही प्रोसेसने होत होतं, म्हणजेच एसेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन होत होतं, तसं इथे आता नाहीये. इथे फक्त एकाच पद्धतीने रिप्रोडक्शन होतंय, विच इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. आता इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे म्हणजेच यांच्यामध्ये गॅमेट्स तयार होतात, जसं की हा फिमेल गॅमेट आहे आणि हा मेल गॅमेट आहे. ओके. पण इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट काय आहे, तर याच्यामध्ये मेल आणि फिमेल टेनोफोरा वेगवेगळे नसतात.
याच्यामध्ये एकच स्टिनोफोरा ऑर्गॅनिझम आहे आणि या एकाच स्टिनोफोरा ऑर्गॅनिझमकडे 2 रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पण आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पण ह्या एकाच स्टेनोफोराकडे आहे. आणि ह्या एकाच स्टेनोफोरा ऑर्गॅनिझम मधून एग सेल सुद्धा बाहेर येतात आणि मेल गॅमेट सुद्धा बाहेर येतात, ज्याला आपण स्पर्म्स म्हणतो. ओके, सो फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट हा एकच स्टेनोफोरा तयार करत असतो. हे 2 गॅमेट्स बाहेर आल्यानंतर यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं आणि एक झायगोट तयार होतो. ओके, हा झाला झायगोट तयार. आता झायगोटचं नंतर डेव्हलपमेंट होतं आणि त्याचं कन्व्हर्जन होतं ह्या अशा ऑर्गॅनिझम मध्ये, ज्याला आपण म्हणतो लार्वा. काय म्हणतो? लार्वा. ओके, सो हा जो लार्वा आहे हा हळूहळू ग्रो होत जातो आणि मग त्याचं कन्व्हर्जन होतं एका मॅच्युअर टेनोफोरा ऑर्गॅनिझम मध्ये. ओके, आता इथे समजून काय घ्यायचंय तुम्हाला, तर ही जी डेव्हलपमेंट आहे लार्वा पासूनची मॅच्युअर टेनोफोरा ऑर्गॅनिझम मध्ये, ही डेव्हलपमेंट डायरेक्ट नसते, तर ती इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असते. आता इनडायरेक्ट का म्हणालंय, तर ह्या जर डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघितल्या, हा लार्वा आणि ही जी मॅच्युअर टेनोफेरा आहे यांच्या दिसण्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ओके, हा जर तुम्ही बघितला तर हा दिसायला खूप डिफरंट आहे आणि हा दिसायला खूप डिफरंट आहे. पण फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ह्युमन्सचं रिप्रोडक्शन बघितलं तर ह्युमन्समध्ये जे ऑफस्प्रिंग तयार होतात ते त्यांच्या पॅरेंट्स सारखे सेम दिसायला असतात. जर तुम्ही कॅटचं एक्झाम्पल घेतलं तर कॅटचं ऑफस्प्रिंग सुद्धा कॅट सारखं असतं दिसायला. पण इथे ह्याचं जे ऑफस्प्रिंग आहे टेनोफोराचं ते खूप वेगळं असतं दिसायला सुरुवातीच्या स्टेजमध्ये. हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाते आणि मग त्याचं कन्व्हर्जन होतं मॅच्युअर टेनोफोरा ऑर्गॅनिझम मध्ये. सो ह्या प्रोसेसला काय म्हटलंय? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. डायरेक्ट डेव्हलपमेंट नाहीये. ओके, ह्युमन्स किंवा ॲनिमल्स मधली काय झाली? डायरेक्ट डेव्हलपमेंट झाली आणि ही काय झाली? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. ओके, ह्याच्यामध्ये मल्टिपल स्टेजेस येत असतात. इथे मी थोडं तुम्हाला डेव्हलपमेंटच्या स्टेजेस दाखवलेल्या आहेत. इतकं डीपमध्ये जायची तुम्हाला खरं गरज नाहीये, पण तुम्हाला समजण्यासाठी नक्की काय होतं ते मी इथे दाखवले. ओके, सो हे बघा, ही मी जी प्रोसेस सांगितली ना तुम्हाला या लार्वा स्टेजमधून इथपर्यंत जाण्याची, ती स्टेज मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. बघा, झायगोट तयार होतो. झायगोटमध्ये सेल डिव्हिजन व्हायला लागतं. ओके, सो सेल डिव्हिजन होऊन बघा 4 सेल्स, 8 सेल्स, 16 सेल्स, 32 सेल्स, असं सेल्स मल्टिपल सेल्स एकत्र येऊन हळूहळू त्याचं कन्व्हर्जन होतं मिड गॅस्ट्रुलामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन होतं आणि एक नवीन लार्वा तयार होतो. ओके, हा झाला काय? लार्वा. आणि हाच लार्वा नंतर पुढे पुढे डेव्हलप होऊन त्याचं कन्व्हर्जन होतं मॅच्युअर टेनोफोरामध्ये. ओके, आता हे टेनोफोरामध्ये ज्या टेनोफोरा ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये जास्त स्पेसीज प्रेझेंट नसतात, खूप कमी प्रमाणात स्पेसीज आहेत. म्हणून काय म्हटलंय? रिप्रेझेंटेड बाय व्हेरी फ्यू स्पेसीज. ओके, आणि म्हणून यांना वन ऑफ द मायनर फायलम कन्सिडर केलं जातं. मायनर म्हणजे काय? छोटा. सो आता आपण काय काय शिकलो याच्यामध्ये? एकतर ते फक्त मरीन वॉटरमध्ये असतात आणि फ्री स्विमिंग आहेत, म्हणजेच कुठेही अटॅच नाही आहेत. त्यांची बॉडी आहे डिप्लोब्लास्टिक, रॅडियल सिमेट्री आहे. बॉडीचा प्लॅन आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, म्हणजेच एकच ओपनिंग आहे जिथून फूड आतमध्ये जातं आणि वेस्ट मटेरियल बाहेर येतात. टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आहे. लोकोमोशनसाठी 8 रोज ऑफ सिलिएटेड कोम्बो प्लेटचा यूज करतात आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या कंटिन्युअस बीट करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये शिमरिंग इफेक्ट तयार होतो. ओके, त्यानंतर बायोल्युमिनेसन्स इफेक्ट तयार करतात. हा त्यांचा एक स्पेशल फीचर आहे. यांच्यामध्ये निडोब्लास्ट प्रेझेंट नाही आहेत, पण कोलोब्लास्ट प्रेझेंट आहेत, जे असतात स्टिकी सेल्स, ज्याच्या मदतीने ते प्रेई कॅप्चर करतात. ओके, डायजेशन कसं होतंय? एक्स्ट्रा सेल्युलर अँड इंट्रासेल्युलर दोन्ही पद्धतीने. रिप्रोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, पण यांच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती कशी आहे? इनडायरेक्ट आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात स्पेसीज अवेलेबल आहेत आणि म्हणून यांना कन्सिडर काय केलं जातं? मायनर फायलम म्हणून. ओके, आणि लास्ट याचे एक्झाम्पल कोणते बघितले आपण? प्ल्युरोब्राचिया आणि टेनोप्लाना. ओके, सो आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित समजलेला आहे. काही डाऊट्स असतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा. माझे चॅनल तुम्हाला आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूचं ऑलचं बटन सुद्धा प्रेस करा. माझ्या चॅनलला हाईप करा. हाईप केल्यामुळे माझं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.